लावून ठेव रे, नशीब आपल्याला साथ देणार. बर. हा? मग उद्या संध्याकाळी जू. गोट्या. ये देखो, तुम 5 मिनट ठहरो, हम 1 घंटे में आता है. वो काय है, वो बीमार बच्चों को डॉक्टर के पास लेके जाने का है ना. यायला कळतं की नाही, जाऊ दे. एक्झॅक्टली काय करायचं? हे बघ, मी एक फडकं आणलंय. कुठे? एकदा खोलीचा दरवाजा उघडला की त्या पोराच्या तोंडात कोंबायचं, की त्याला उचलायचं की मग खांद्यावर टाकायचं. हा. आणि सोब्याखेळीचं काय? मग त्याला उचलायचं आणि खांद्यावर टाकायचं. त्याला मारून बेशुद्ध करून खोलीत डांबायचं. मारून म्हणजे नुसतं बेशुद्ध करून खोलीत डांबायचं की मग ते माझ्यावर सोड. नमस्कार बाई. कोण पाहिजे तुम्हाला? बाबा, आम्ही तुमच्या शेठच्या फॅक्टरीमध्ये काम करतो. ते गोट्या कुमार आहेत ना, त्यांची आम्ही विचारपूस करायला आलो. म्हणजे मला शेठने तसं सांगितलं होतं. असं होय. गोट्या बाबू वर मी भाजी घेऊन येते, तुम्ही बसा. हरकत नाही, ठीक, जा तुम्ही. आम्ही त्यांची विचारपूस करूनच बसतो. अरे, नशीब आपल्या पाठीशी आहे. अरे बाई पण कटली. बोळा, गोट्या, बाळ गोट्या. कोण तुम्ही? आम्ही कशी तुमची बॉक्सिंगची प्रॅक्टिस बघायला आलो होतो. आणि तुमची तयारी बघून आता आम्ही परत जातो. चोरी करायला आला होता काय? चोरी म्हणजे चोरी. अगदी वांदा झाला रे. वडा झाला रे, वडा. पण याचं बिल? याची बॉम्ब. एक काम करूया, काय? आपण याला शेंडी लावूया. कशी कशी? एक काम करायचं, हे थांबवायचं, हा? खाली उतरायचं, 100 रुपयाची मोड घेऊन होतो म्हणून सांगायचं, आणि तिथल्या तिथे. तो ऐकत असेल ना? याला कुठे मराठी समजते? नाही. बघ तर करतो. वो देखो, ये टॅक्सी जरा इधर है, जरा वो 100 रुपए का चेंज है क्या? नहीं है. एक काम करो, तुम इधर ठहरो, हम जरा जाता है और छुट्टा लेके आता है. हाँ, चलो. हो भाऊ, पैसे काढा मुकाट्यानं. 20 वर्ष महाराष्ट्रात राहतोय, सगळं ऐकलंय मगाशी. पैसे काढा. पैसे काढताय, कपडे काढून. मी देतो. तू कुठून काढतोय? आपलं उगाच. मग किती झाले? 30 रुपये. 30 रुपये. 10 रुपये कमी नाही का घ्या? नाही. हा, हे घ्या. चल. मला गंडवतात लेखाची. हा सगळा तुझा गाडवपणा आहे. काय? अरे, श्रीमंताचा पोरगा पळवायचं तर ठीक आहे, पण त्याचं वय काय, तो केवढा आहे, सगळं बघायला नको? अरे पण दूध पिणारा पोरगा म्हणजे लहान असेल असं मला वाटलं होतं. अरे आता एवढा मोठा घोडा दूध पिणार आहे, कोणाला माहितीये? आईला गोट्या कपाळ मारला असं वाटलं होतं. हे बघ, ते पोरगा बेरगा पळवण्याचं एकदम कॅन्सल करून टाक. कोणाची बायको पळवली तर? बायको? एखाद्या श्रीमंताची बायको आपण पळवायची,
आणि ती त्याला नेमकी नको असायची, म्हणजे बसलो का आपण परत बोंबलत. म्हणजे आमच्या शेजारच्या सोन्या काकांसारखं झालं. ते निराश झालेत, त्यांची बायको कुणीच पळवणार नाही म्हणून. काय भानगड नको बायकांची अजिबात. त्यापेक्षा पण असं हा? केलं, एखादी श्रीमंताची पोरगी जर आपण अशी पळवली तर, म्हणजे अशी कॉलेजमध्ये जाणारी, त्याच वयाची अशी पोरगी हा? श्रीमंताची. हा? मी ऐकलंय हा? की या बाप लोकांचं म्हणे पोरींवरती फार जीव असतो. अरे हा, आणि आपली पोरगी परत मिळवण्यासाठी त्यांचे बाप वाटेल तेवढा पैसा देतील. पण हा, पोरगी सापडली पाहिजे. सहज सापडते रे पोरगी. अरे पण हे सगळं नीट झालं पाहिजे हा, त्याचा आजच्या सारखा परत पचका व्हायचा. हो, नाही तर त्याने इथं मारलं ही पोरगी. हे बघ, हं, आता आपण एकदम आयडियानेच आहे. हं, हा? आपण एखाद्या कॉलेज समोर जाऊन उभं राहायचं, हं, एखादी पोरगी हेरायची, हं, मग तिची माहिती काढायची. हं. तू एक कॉलेज पकड, मी दुसरं कॉलेज पकडतो. पकड. चल. आज कपाळाचं काही खरं नाहीये. खात्यात जमा करून टाका.